श्री स्वामी समर्थ यांचे विचार रडत बसण्यापेक्षा ह्या गोष्टी आत्ताच आत्मसात करा. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आलाच पाहिजे. कारण विजेते कधीच दुसऱ्यांच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत. झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसतं की ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या आरतीवर जाणार आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या, ते हसून जगा. कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काही बदलणार नाही. आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलो पाहिजे. त्यामुळे नेहमी हसत राहा. तुम्हाला रडायला लावणारी लोक तर तुमच्या आसपासच असतात. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपल्या आयुष्यातून निघून जातात. तेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते. तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय त्याचं काही काम होत नाही. असा माणूस तुम्हाला बरबाद केल्याशिवाय राहत नाही. आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेले प्रेम महत्त्वाचं असतं. कारण कोणासमोरही भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो. सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहात ही भावनाच खूप जास्त सुंदर आहे. कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल. थोडे दिवस शांत राहून पहा, त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्त्वाचे आहात का? आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कुणाला वाईट बोललात, समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला, पण एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला, तुम्हाला एकही शब्द उलटा बोलला नाही, तर समजून घ्यावं की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो. दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटं असो या झोपडी असो, काही असो तरी त्याच्यातच राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं आणि मानानेही जगता येतो. जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं. जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका. कोणाचा जर राग आला तर आतल्या आत धुमसत राहू नका. आणि जर कोणी खोटं गोड बोलत असेल तर लगेच त्याच्यावर विश्वास पण ठेवू नका. तुमचं दुःख आणि अडचणीच्या मध्ये मार्ग काढण्यासाठी तुम्हीच आहात. कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा दुसरा कोणी कृष्ण मिळणार नाही. ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाही त्याच्यावर हक्क कशाला सांगायचा. आणि ज्या लोकांना आपल्या दुःख आणि अडचणी समजणारच नाही त्यांना त्या सांगायच्या तरी कशाला. कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा. आज जे तुमच्यावर हसत आहे तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाहीत बरं का, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावंसं वाटत नाही. त्यासाठी आजच स्वतःमध्ये बदल करा. देवावर विश्वास ठेवा. कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळेस आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं. समोरच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातच येणार नाही. खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तीची कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नका. कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाही, तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात. खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील. आणि हा तर दुनियाचा नियमच आहे. लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतील जेव्हा त्यांना तुमची गरज असते. जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचं महत्त्व देणंही संपते आणि प्रेमही. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल लोक तुम्हाला आधार देण्याची जास्तच घाबरवतील. पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागलात तर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्यासमोर नमतं घेतील. तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये 2 लोकांचं असणं खूप महत्त्वाचं असतं. एकदा तुम्ही पुढे जात असलेले पाहून तुम्हाला मागे खेचणारे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट हा काळ त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाचीही चावी असते. कारण वाईट काळ आला तर माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. कोणीही कोणाचं नसतं. इथे संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला संकटांना तोंडही द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंही लागतं. आयुष्यामध्ये माणूस बराच वेळ निराश होतो. त्यावेळी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिकायचे तुमच्यासाठी मरायलासुद्धा तयार आहेत. तुमच्या मित्रांची संख्या किती आहे हे तुम्हाला किती लोक ओळखतात याला काहीच महत्त्व नसतं. तर कोण तुमच्या अडचणीच्या वेळेस तुमच्यासाठी मदतीला धावून येतं याला खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही जसा विचार करत असता तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं. तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं. तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होतं. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह चांगले सकारात्मक विचार अंगी बाळगा. कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही, तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे. जेव्हा तेव्हा नाही आपण हारत, तेव्हा लोक तुम्हाला हरवतात. तुम्ही तेव्हा हारता जेव्हा तुमचं मन स्वतः हारतं. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघूनच गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.